नमस्कार मित्रांनो, रेड्डीज अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण सीनियरच्या म्हणजे 2 इयर फायनलच्या स्टुडंटसाठी हा लेसन घेऊन येतो आहे. आणि हे जे फक्त 2 इयर फायनलसाठीच नाही तर ज्युनियरसाठी पण आहे आणि 1 इयर फायनलसाठी पण आहे. एकंदरीत सर्वच ट्रेडसाठी आणि सर्वच बॅचसाठी आहे. लक्षात घ्या. हे इलॅस्टिसिटी स्थितिस्थापकत्व पदार्थाचे आपण गुणधर्म पाहिलेले आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे पदार्थाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पदार्थाचे अनेक गुणधर्म आहेत. कठीणपणा आहे, मृदूपणा आहे, सच्छिद्रता आहे ज्याला पोरोसिटी म्हणतात, डक्टिलिटी ज्याच्यापासून तार बाहेर काढू शकतो आपण, मॅलिएबिलिटी प्रसरणशीलता, लवचिकता, असे अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत पदार्थाचे. त्यातलंच एक इलॅस्टिसिटी आहे, स्थितिस्थापकत्व. ठीक आहे. आता हे इलॅस्टिसिटी म्हणजे काय ते आपण पाहूया. इलॅस्टिसिटी म्हणजे पदार्थावरती जेव्हा आपण बल लावतो, वेन वी अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स ऑन अ बॉडी, जेव्हा आपण एखाद्या पदार्थावरती बाह्य बल लावतो, ते बाह्य बल लावल्याद्वारे त्या पदार्थावरती काय परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल इथंच मी दाखवतो तुम्हाला. ह्या ठिकाणी एक रबर आहे. रबर मी घेतलेला आहे तुमच्यासाठी. ओके. ह्या रबरला मी दोन्ही डायरेक्शनने, इकडे आणि इकडे, विरुद्ध दिशेत मी त्याला बल लावून त्याला ताणलं, त्याला टेन्शन दिलं. पहा इकडे. ओके. काय दिसलं तुम्हाला? ह्याच्या लांबीत वाढ झालेली तुम्हाला दिसेल. इलॉंगेशन म्हणतात त्याला. आणि हे कशामुळे घडलं? बल लावल्यामुळे घडलं. आणि जेव्हा तुम्ही सोडताय, लावलेलं बल जेव्हा तुम्ही रिलीज करताय, सोडताय, तेव्हा त्याची जी मूळ लांबी आहे ती मूळ लांबी त्याला प्राप्त होते. राईट. पुन्हा एकदा चेक करा. ह्याला मी दोन्ही बाजूने पकडलं, दोन्ही टोकाला पकडलं आणि त्याला टेन्शन दिलं. दोन्ही बाजूने विरुद्ध दिशेत त्याला ओढलं. ह्याला टेन्साईल फोर्स म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामुळे लांबीत वाढ होते आणि जेव्हा त्याला लावलेलं बल हा रिलीज करतो, सोडतो आपण, तेव्हा त्याची मूळ लांबी ही त्याला प्राप्त होते. ह्याला स्थितिस्थापकत्व म्हणतात. आणि ह्यात मुख्य पॉईंट हे लक्षात घेण्यासारखं काय आहे? लावलेलं बल, फोर्स, प्रेरणा ज्याला आपण म्हणतो. आता हे जे बल आहे, कोणत्याही पदार्थावरती तुम्ही बल लावताय, बल हे 3 प्रकारचे असतात, प्रेरणा हे 3 प्रकारचे असतात, फोर्सेस हे 3 प्रकारचे असतात. ज्या प्रकारचा फोर्स आपण लावतो त्या प्रकारचा त्या पदार्थावरती परिणाम होतो. आता पहिल्यांदा त्याचे फोर्सेस कोणकोणते आहेत ते आपण चेक करूया. हे स्थितिस्थापकत्व तुमच्या लक्षात आलं की पदार्थाला जेव्हा आपण जोर लावून ताणले असता किंवा जोर लावून त्याला दाबले असता तर त्याच्या लांबीत बदल होतो. आणि जेव्हा लावलेलं बल हे सोडलं, काढून घेतलं, तर त्याची मूळ लांबी ही त्याला प्राप्त होते. एवढंच. आता बल, फोर्सेस, त्याला प्रेरणा किंवा बल असं आपण म्हणतो. 3 प्रकारचे असतात. पहिलं जे आहे ते टेन्साईल फोर्स म्हणतात. त्याला ताण प्रेरणा. दुसरं कॉम्प्रेसिव्ह. फोर्स त्याला दाब प्रेरणा म्हणतात. आणि थर्ड शियर फोर्स ज्याला कर्तन प्रेरणा म्हणतात. कर्तन मराठीमध्ये. टेन्साईल फोर्स आता मी तुम्हाला दाखवला आहे की रबरला आपण ताणलं. फक्त रबरच नाही, कोणताही पदार्थ घ्या, हा पदार्थ घ्या, त्याला ताण लावलं, ओढलं, तर त्याच्या लांबीत वाढ होते. त्याला टेन्साईल फोर्स म्हटलं जातं. ठीक आहे. आता कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे काय होतं? आता ह्या ठिकाणी
हा एक स्पंजचा बॉल आहे, ह्याला मी हातात पकडलं आणि त्याला दाब दिला. चेक करा, दोन्ही बाजूने दाब दिला. काय झालं? त्याची लांबी कमी झाली. बरोबर आहे, त्याच्या लांबीत घट होते, तूट होते. आणि सोडला, त्याची मूळ लांबी ही त्याला मिळाली. हे स्थितिस्थापकत्व. कॉम्प्रेसिव्ह फोर्स, दाब प्रेरणा. आता पुढे कर्तन प्रेरणा म्हणजे काय? एखादा पदार्थ आपण घेतला, त्या पदार्थाला कापलं, सिसर, आपल्या घरात सिसर असते, कात्री असते, ओके. कात्री लावून आपण त्या पदार्थाला कापतो. कापण्यासाठी त्याला कात्रीला आपण काहीतरी फोर्स लावावं लागतं की नाही? त्याला कर्तन प्रेरणा असे म्हणतात. ठीक आहे. आता हे झाले 3 प्रकारचे फोर्सेस. पुन्हा एकदा चेक करा. टेन्साईल फोर्स. आता तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारतात की हा ब्लॉक आहे, ब्लॉक आहे, विरुद्ध दिशेत जेव्हा फोर्स लावतात, एफ, इकडे ही एफ, त्याला ताण प्रेरणा किंवा टेन्साईल फोर्स म्हणतात. आता कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय? हेच आहे. विरुद्ध दिशेत फोर्स लावतात. एफ आणि हे एफ, एफ म्हणजे फोर्स. आणि हे शिअर फोर्स तुम्हाला मी सांगितलं की एखादा पदार्थ आहे. आता हे ओके, ह्या ठिकाणी कट झालं, कापलं गेलं, ह्याला शिअर फोर्स किंवा कर्तन प्रेरणा असे म्हणतात. हे 3 प्रकारचे फोर्सेस आपण लावले. हे तुम्ही अगोदर नीट समजावून घ्या. 3 प्रकारचे फोर्सेस. आता हे 3 प्रकारचे फोर्सेस एक एक आपण फोर्स पाहूया. फोर्स लावल्यामुळे त्यात 2 प्रकारचे बदल होतात. 2 प्रकारचे फोर्स लावल्यामुळे, बाह्य बल लावल्यामुळे, एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे, वेन वी आर युजिंग एक्सटर्नल फोर्स ऑन अ बॉडी, then there are 2 kinds of changes are happening किंवा 2 kinds of changes are appearing. पहिलं स्ट्रेस, स्ट्रेस, स्ट्रेस आणि दुसरं स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे 2 प्रकारचे परिणाम त्यामध्ये दिसून येतात. ज्या प्रकारचं बल लावू, ज्या प्रकारचं फोर्स आपण लावू, त्या प्रकारचं स्ट्रेस आणि त्या प्रकारचं स्ट्रेन. लक्षात घ्या, ज्या प्रकारचं फोर्स आपण लावतो त्या प्रकारचा स्ट्रेस आणि त्याच प्रकारचा स्ट्रेन हे त्या पदार्थावरती येतो. आता पहिल्यांदा आपण ताण प्रेरणा आपण पाहूया. ताण प्रेरणा लावलं की काय होतं ते आपण चेक करूया. स्टेप बाय स्टेप आणि एकामागे एक आपण पाहूया. एक आपण गोष्ट आपण पाहूया, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. आणि हा लेसन समजण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा आहे. पण एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्ही लॉंग लाईफ विसरू शकणार नाही. टेन्साईल फोर्स ह्या ठिकाणी पहा, हा जो ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला दोन्ही डायरेक्शनने ह्याच्या सेम लेंथवर, इमॅजिनरी लेंथ, एकाच लाईनमधून विरुद्ध दिशेत त्याला फोर्सेस लावले आपण. एफ, मूळ लांबी कॅपिटल एल, काय जे असेल ते असेल, सेंटीमीटर्स असेल, मिलीमीटर्स असतील किंवा अजून काही असेल. जेव्हा विरुद्ध दिशेत एखाद्या पदार्थावरती बल लावून त्याला ताणलं गेलं तर त्याला टेन्साईल फोर्स म्हणतात. आणि ह्या टेन्साईल फोर्समुळे पहिल्यांदा काय होतं बदल? टेन्साईल स्ट्रेस आणि दुसरं टेन्साईल स्ट्रेन. आता ठीक आहे, हे टेन्साईल स्ट्रेन जे आहे पुढे जाऊन त्याचं वेगळं नाव हे त्याला मिळालेलं आहे. ते नाव काय आहे ते आपण नंतर पाहूयात. ठीक आहे. फोर्सच्यामुळे स्ट्रेस आणि स्ट्रेसच्यामुळे स्ट्रेन
हे तिन्ही एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत, डिपेंड आहेत. फोर्समुळे काय तयार होतं? स्ट्रेस. आणि स्ट्रेस दिल्यामुळे किंवा स्ट्रेस मिळाल्यामुळे स्ट्रेन तयार होतं. बरोबर आहे का? आता टेन्साईल स्ट्रेस, आता पर्टिक्युलरली हा टेन्साईल हा शब्द वापरण्या अगोदर स्ट्रेस, फक्त स्ट्रेस ह्याच्याकडे लक्ष देऊया. त्यानंतर फक्त स्ट्रेन ह्याच्याकडे लक्ष देऊया. स्ट्रेस इक्वल टू P/A. काय हे P लिहितात किंवा F लिहितात. स्ट्रेस इक्वल टू F/A. F म्हणजे काय? द लोड किंवा द फोर्स विच इज अप्लाइड ऑन अ बॉडी. आणि A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ अ बॉडी म्हणजे ज्या पदार्थावरती आपण लावलेलं बल आहे, बल लावलेलं आहे त्या पदार्थाचं क्षेत्रफळ. आता ह्या ठिकाणी इथेच पहा, ह्या एक्झाम्पलमध्ये इथे आपण चौकोन दिसतं, पण इथलं फेस हा कसा आहे हे आपल्याला माहिती आहे का? इकडचा आणि इकडचा. मे बी सर्कल असू शकेल. इकडनं आपण पाहिलं जर आपण पाहिलं तर हे सर्कल असू शकेल किंवा स्क्वेअर असू शकेल किंवा रेक्टँग्युलर पण असू शकेल किंवा ट्रायंग्युलर असू शकेल. बरोबर आहे की नाही? आपल्याला माहिती नाही कसं आहे. इकडनं जेव्हा आपण पाहतो ह्या फेसला, जर सर्क्युलर असेल, सर्क्युलर शेपमध्ये असेल तर त्या सर्कलचं क्षेत्रफळ इथं लिहायचं. जर स्क्वेअर असेल, स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. त्या चौरसाच्या आकारात जर हा शेप असेल तर त्याचं चौरसाचं क्षेत्रफळ. जर आयताकारात असेल तर आयताचं क्षेत्रफळ. जर त्रिकोणाकारात असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ. लावलेलं बल F हे तुम्हाला परीक्षेत देतात, पण क्षेत्रफळ हे जे आहे मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि त्या बलाला तुम्ही क्षेत्रफळाने भागलं, त्यांचा रेशो जर काढला तर तुम्हाला स्ट्रेस मिळून जाईल. आता स्ट्रेस ह्याचे युनिट, स्ट्रेस फोर्स हे जे आहे ते शक्यतो किलोग्राममध्ये लिहितात, मोजतात. आणि एरिया हे जे आहे ते सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. म्हणून स्ट्रेसचं युनिट जे आहे किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा किलोग्रॅम पर मिलीमीटर स्क्वेअर किंवा किलोग्रॅमच्या इथे न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. किलोग्रॅम फोर्ससाठी किलोग्राम वापरतात. फोर्ससाठी इथंही किलोग्राम आहे, पण इथं एरिया पहा. एरियासाठी इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे, इथं मिलीमीटर स्क्वेअर आहे, इथं मिलीमीटर स्क्वेअर आहे किंवा kg पर मीटर स्क्वेअर असंही युनिट वापरतात. जे युनिट दिलेलं आहे त्या युनिटमध्ये. ठीक आहे. SI सिस्टममध्ये मात्र हे वापरतात, न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. मेट्रिक सिस्टममध्ये हे किलोग्राम पर मीटर स्क्वेअर MKS सिस्टममध्ये. बाकी CGS सिस्टममध्ये kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. काय इथं महत्त्वाचा तो विषय नाही आहे. जे युनिट्स दिलेले आहेत त्या युनिट्सनुसार त्याचे स्ट्रेसचं युनिट हे बदलतं, तेवढं लक्षात घ्या. स्ट्रेस हे काय आहे? F/A. हे झालं मेकॅनिकल किंवा कॅल्क्युलेट करून आपण स्ट्रेस काढतो. पण स्ट्रेस म्हणजे ॲक्च्युली काय असतं मित्रांनो ते पहा. आता पहा, कोणत्याही पदार्थाला इथे फॉर एक्झाम्पल ह्या पदार्थामध्ये F फोर्स लावलेला आहे, विरुद्ध बाजूला समान बल लावलेलं आहे. सुरुवातीची लांबी आहे L. काय होणार आहे? ह्याची लांबी वाढ होते. F
लांबी इथं वाढ झाली की नाही? इथे सुरुवातीला कॅपिटल एल होतं, नंतर स्मॉल एल झालं, लांबीत वाढ झाली. पण हे लगेच होत नाही. ह्या लांबीला वाढ जी होत असताना त्याला विरोध करणारे काही फोर्सेस, विरोध करण्यासाठी काही इंटरनल रेझिस्टन्स, अंतस्थ विरोध ह्या पदार्थाकडून होत असतं. आता साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एखाद्या पदार्थावरती आपण जोरात जर मारलं, आपटलं, तर काय होतं? पदार्थ तुटतं. तुटायला पाहिजे, सिंपल आहे. पण मारलं तरीही बऱ्याच वेळा पदार्थ हे तुटत नाहीत. का? नेमकं काय होतं? नेमकं हेच होतं की त्या पदार्थामध्ये इंटरनल रेझिस्टन्स हे असतं. जसं ह्या ठिकाणी आता इथं फोर्स लावला आहे आपण, ओके. त्या पदार्थाच्या विरुद्ध दिशेत पदार्थामधून इंटरनल रेझिस्टन्स हे त्याच्या विरुद्ध दिशेत कार्य करत असतात. इथं ह्या डायरेक्शनने फोर्स लावलेला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेत इकडे फोर्सेस तयार झाले. इथे माझ्या राईट टू लेफ्ट हे फोर्स लावलेलं आहे, त्याच्या विरुद्ध दिशेत आतलं हे इंटरनल रेझिस्टन्स, अंतर्गत विरोध हे तयार होत असतात. जेवढं फोर्स जास्त तेवढं इंटरनल रेझिस्टन्स हा जास्त. इंटरनल रेझिस्टन्स हे इंटरनल रेझिस्टन्स जास्त. आणि इंटरनल रेझिस्टन्स तिथपर्यंत काम करतं जिथपर्यंत त्याची एक लिमिट असते. एक लिमिट असतं, त्या लिमिटपर्यंत हे स्ट्रेसेस कार्य करतात. आणि त्या बियॉन्ड द स्ट्रेसेस जर तुम्ही फोर्स लावलात, बल लावलात, तर मग मात्र त्या पदार्थामध्ये स्ट्रेन तयार व्हायला लागतं. स्ट्रेन म्हणजे काही डिफॉर्मेशन्स हे तयार व्हायला लागतात. त्याची लांबी काही प्रमाणात हे वाढत जातं. पण आपण स्टील तसंच आपण फोर्स जर लावला गेला, असंच कंटिन्यू आपण ताणत गेलो, एखादं रबर आपण हातात घेऊन ताणत गेलो, स्थितिस्थापकत्व म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की पदार्थात जो ताण लावून ताणल्या असता त्याच्या लांबीत बदल होतो, वाढ होते. सोडले की त्याची मूळ लांबी ही होते, प्राप्त होते त्याला. पण आपण तसंच वाढवत गेलो आपण, तर त्याची लांबी वाढत वाढत जाते, वाढते, खूप वाढते. आणि जरी आपण सोडलं तर त्याची मूळ लांबी ही त्याला प्राप्त होत नाही. एकदा त्याची लांबी वाढलं की वाढत जाते, त्याची मूळ लांबी त्याला पुन्हा प्राप्त होत नाही. त्याला डिफॉर्मेशन्स म्हणतात. आणि हे डिफॉर्मेशन्स जे आहेत ते टेम्पररी पण असू शकतात आणि परमनंट डिफॉर्मेशन्स असू शकतात. आणि फायनली कदाचित तो पदार्थ हे रॅप्चर होऊ शकतं की फ्रॅक्चर होऊ शकतं की पदार्थ तो तुटू शकतो, फाटू शकतो. ओके, त्याला ब्रेकिंग स्ट्रेस असंही म्हणतात. स्ट्रेस जेव्हा जास्त होतात, अल्टिमेट होतात, खूप वाढतात, तेव्हा ते पदार्थ जे आहे ते तुटून जाण्याची शक्यता ही त्यामध्ये येते. ओके, म्हणून त्या पदार्थामध्ये डिफॉर्मेशन्स येऊ नये म्हणून पदार्थामध्ये अंतर्गत विरोध हा होतच असतो. प्रत्येक पदार्थामध्ये आहे, प्रत्येक पदार्थामध्ये असतं. जसं आपल्या बॉडीमध्ये काही बाहेरून आजार येतात, आपल्या बॉडीमधून अंतर्गत विरोध त्या बॉडीजना फाईट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ह्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असतात. त्याला आपण इम्युनिटी पॉवर म्हणतो. ओके, जोपर्यंत आपल्या आतील इम्युनिटी पॉवर ही स्ट्रॉंग असते तोपर्यंत बाहेरून येणारे आजार हे आपल्या बॉडीवरती अटॅक करू शकत नाहीत. फारसं अटॅक करतात पण त्यांना डिफीट करणारे आपल्या आतून हे इम्युनिटी पॉवर असतं, इंटरनल रेझिस्टन्स असतं. तसं आहे, लक्षात आलं. आणि बाहेरचा फोर्स हा जास्त झाला, आपले इंटरनल इम्युनिटी जर कमी पडलं तर मग आपण आजारी पडतो. आणि खूपच बाहेरून फोर्स हा तसंच चालू झाला, स्टील कंटिन्यू तसंच चालू झाला, आपले इंटरनल रेझिस्टन्स हे वीक होत जाते, वीकन होत जाते आणि फायनली त्याचं काहीही होऊ शकतं. ठीक आहे, अगदी सेम वे पदार्थाच्या बाबतीत देखील असतं. स्ट्रेस म्हणजे तुम्हाला सांगितलं F/A, लावलेलं फोर्स, लावलेलं बल भागिले काटछेदाचं क्षेत्रफळ, बल भागिले क्षेत्रफळ. आणि हे थेरॉटिकल भाषेमध्ये त्याचं तुम्हाला
एक्सप्लेनेशन सांगितलं की पदार्थामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये जे बल लावतो आहे आपण त्या बलाला विरोध करणारे अंतर्गत विरोध करणारे बल हे तयार होत असतात आणि ते बल जे आहेत ज्या दिशेत बल लावतं त्या पदार्थावरती त्या लावलेल्या बलाच्या विरुद्ध दिशेत आतून कार्य करत असतात. त्याला स्ट्रेस म्हणायचं. स्ट्रेस मराठीमध्ये स्ट्रेस असं लिहितात. हे स्ट्रेस लावलेलं बल भागिले क्षेत्रफळ हे त्याचं सूत्र आहे. स्ट्रेस इक्वल टू अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया. हे समजलं असेल तुम्हाला तर आपण पुढे जाऊया. आता हे जे स्ट्रेस आहे तुम्हाला मी सांगितलं की ज्या प्रकारचं फोर्स आपण लावलेला आहे त्या प्रकारचं स्ट्रेन हे पदार्थावरती तयार होतात. आता इथे टेन्साईल फोर्स लावलेला आहे तर जो स्ट्रेस तयार होतो त्या स्ट्रेसला टेन्साईल स्ट्रेस म्हणतात. टेन्साईल स्ट्रेस इथे मी टी लिहितो. मी इथे टेन्साईल फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर लावला आपण ठीक आहे हे सर्व पुसतो मी. आता हे पण पुसतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर तुम्ही लावलात एखाद्या पदार्थावर तर स्ट्रेसेस हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला की तिथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हे तयार होईल. सूत्र तेच असणार आहे एफ बाय ए. एफ म्हणजे अप्लाइड फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्हाला मी आताच्या ह्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की ह्या ठिकाणी हा पदार्थ आहे ह्याला मी जोर लावून विरुद्ध दिशेत ह्याला दाबलं तर हे दाबलं की त्याच्या लांबीत बदल होईल कमी होईल. सोडलं की त्याची मूळ लांबी प्राप्त होते. पण पहा दाबलं बऱ्याच वेळा पदार्थ हा दबला जात नाही. आता हे स्पंज आहे रबर आहे म्हणून हे दबलं जातं. तिथंच एखादा लोखंडी पदार्थ जर मी घेतला लोखंडी ब्लॉक दाबलं गेलं दाबवायचा प्रयत्न केला तर दबलं जातं का ते नाही दाबत. कारण त्या ह्या पदार्थामधून होणारं अंतर्गत विरोध इंटरनल रेजिस्टन्स हे जास्त असतं म्हणून ते त्या पदार्थावरती काही परिणाम होत नाही. ते स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता शियर स्ट्रेस शियर फोर्समुळे शियर स्ट्रेस. ओके आता इकडं आणा. आता माझ्या हातात हे कागद आहे आणि हे कात्री आहे. ओके आता हे एकच कागद आहे मी ह्याला कापायचा मी प्रयत्न करतोय कापलं जातं ठीक आहे. पण इथे कागदांचा बंच मी घेतला कागदांचा बंच घेतला मी. एक कागद पण घ्या. हां द्या इकडे. आता हे तुम्हाला समजेल पहा. आता हे नीट समजून घ्या कन्सेप्ट जो आहे. आता ह्या ठिकाणी न्यूजपेपर आहे. आता हे एक सिंगल कागद मी तुमच्या पुढे पकडलेला आहे आणि हे माझ्या हातात कात्री आहे. कात्री चालवण्यासाठी जो बल मी वापरतोय त्याला शियर फोर्स म्हणतात आणि ह्या शियर फोर्समुळे शियर स्ट्रेस हे तयार होतात. शियर फोर्समुळे शियर स्ट्रेस तयार होतात. आता ह्या ठिकाणी सिंगल कागद आहे ह्याला मी कात्री चालवलं कापली गेली तुमच्या लक्षात येण्यासाठी तुकडा पडला आहे. ओके
शिअर स्ट्रेस हा इथे सिंगल कागदामध्ये, आता ह्या कागदाकडून मी जो बल लावतोय त्या बलाला विरोध झालं आहे का नाही, झालं असणार आहे, निश्चितच झालं असणार आहे, कारण प्रत्येक पदार्थामध्ये इंटरनल रेजिस्टन्स हे असतंच, विसरू नका ते. आता इंटरनल रेजिस्टन्स इथं हे जे आहे ते अतिशय कमी असल्यामुळे हे पदार्थ कापला गेला. आता हेच मी जास्त कागद एकत्रित आणले. आता बंच झालं. आता मी ह्याला कापायला गेलो. कापलं जातं का पहा. घरात तुम्ही चेक करा. एखादं मोठं बुक घ्या आणि त्या बुकला तुम्ही कापायचा प्रयत्न करा. कापलं जाणार नाही. कशामुळे? कारण ह्या पदार्थामध्ये आतून जो विरोध होणार आहे, मी बाहेरून जो बल लावतोय मी, त्या बलला आतून जो विरोध होणार आहे माझ्या बलाला, तो विरोध हा नक्कीच जास्त असणार आहे. जो बल लावतोय त्या बलापेक्षाही आतला विरोध हा जास्त असतो, म्हणून ते पदार्थ कापलं जात नाही. त्याला शिअर स्ट्रेस असं म्हणतात. आता हे तुम्हाला तिन्ही लक्षात आले असतीलच. टेन्साईल फोर्स लावल्यामुळे टेन्साईल स्ट्रेस तयार होतात. कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावल्यामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होतात. आणि शिअर फोर्स लावल्यामुळे शिअर स्ट्रेस हे तयार होतात. 3 प्रकारचे फोर्सेस, 3 प्रकारचे स्ट्रेसेस. आता ज्या ठिकाणी स्ट्रेस आहे त्या ठिकाणी ताण हा येतोच. त्याला स्ट्रेन म्हणतात. डिफॉर्मेशन त्याला म्हणतात. डिफॉर्मेशन. ओके. आता ते डिफॉर्मेशन देखील 3 प्रकारचे असतात. कोणकोणते डिफॉर्मेशन्स आहेत पहा. त्याला स्ट्रेन म्हणतात. स्ट्रेन. स्ट्रेन. आता हे स्ट्रेन देखील 3 प्रकारचे असतात. एक पहिला त्याच्या लांबीत जो बदल होतो, लांबीत एकूण त्याच्या पदार्थाच्या लांबीत जो बदल होतो. ओके. स्ट्रेन म्हणजे थोडक्यात बदल. लांबीत जो बदल होतो, ताण प्रेरणा लावले की त्याची लांबी वाढते, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावले की त्याची लांबी कमी होते, कमी भरते. त्याला लिनियर स्ट्रेन म्हणतात. The strain which is developed in a body due to in regarding with a line, in regarding with a length, that is known as linear strain असं त्याला म्हणतात. पदार्थाच्या लांबीचं जेव्हा आपण विचार करतो आणि जो बदल पदार्थामध्ये दिसून येतो त्याला लिनियर स्ट्रेन म्हणतात. एवढंच साधं आणि सोपं. पदार्थाच्या लांबीत जो बदल होतो त्याला लिनियर स्ट्रेन म्हणतात. आता ताण प्रेरणा दिली आपण. ताण प्रेरणा, ताण लावलं की त्याच्या लांबीत काय होते? वाढ होते. दाबलं, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला तर त्याच्या लांबीत कमी होते. सिंपल आहे. लांबी वाढणे, लांबी कमी होणे. लिनियर स्ट्रेन. काय असतं हे लिनियर स्ट्रेन? स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. स्मॉल एल चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ हे असतं. स्मॉल एल बाय कॅपिटल एल. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे काय असतं? L1 मायनस L2 असंही लिहा. किंवा सर्व हे काय करायची गरज नाही. स्मॉल एल उदाहरणासाठी पहा. आता मी ह्या ठिकाणी हा पदार्थ घेतला आहे, ह्याला मी ताण लावला आहे, फोर्स लावला आहे. सुरुवातीची लांबी होती 100 मिलीमीटर. 100 मिलीमीटर हे त्याची पूर्वीची लांबी होती. आणि बल लावल्यानंतर फोर्स लावल्यानंतर त्याची लांबी 102 मिलीमीटर झाली. तर हे लांबीत झालेला बदल किती असणार आहे?
102 वजा 100 भागिले मूळ लांबी किती आहे 100, म्हणजेच किती आलं हे 2 भागिले 100, म्हणजेच किती आलं 0.02. आणि ह्याला युनिट नसतं. हे झालं लिनियर स्ट्रेन. कारण इथं मिलीमीटर आहे, इथे पण मिलीमीटर आहे, हे दोन्ही कॅन्सल होतात. स्ट्रेनला युनिट नसतं. हे झालं लिनियर स्ट्रेन. ठीक आहे. दुसरं लॅटरल स्ट्रेन. लॅटरल म्हणजे काय, क्षेत्रफळात जो बदल होतो, लॅटरल स्ट्रेन, क्षेत्रफळात जो बदल होतो त्याला लॅटरल स्ट्रेन असं म्हणतात. एकूण त्याच्या क्षेत्रफळात स्मॉल ए डिवायडेड बाय कॅपिटल ए. आता मी तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं आहे की आता ह्या ठिकाणी हा बॉल आहे, ह्याला मी दाबलं, इथे सुरुवातीला ह्याचा जे पुढचा जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काय दिसणार आहे तुम्हाला, हाफ सर्कल आहे, सेमी सर्कल आहे, सेमी सर्कल, हाफ सर्कल. ह्याला मी दाबलं तर तुम्हाला कसं दिसणार आहे, एक वर्तुळ दिसेल तुम्हाला, सिंपल. आणि तोच जो बदल आहे त्या बदलाला लॅटरल स्ट्रेन, क्षेत्रफळात जो बदल होतो त्या क्षेत्रफळात झालेला बदल तो लॅटरल स्ट्रेन, क्षेत्रफळातील बदल लॅटरल स्ट्रेन. आणि लास्ट जे आहे ते व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे एकूण आकारमानात, पदार्थाच्या एकूण आकारमानात जो बदल होतो, पूर्वीचं आकारमान आणि नंतरचं आकारमान, बल लावण्या अगोदरचं आकारमान आणि बल लावल्यानंतरचं आकारमान, या दोन्हींच्या मधला जो फरक आहे ते भागिले मूळ आकारमान, म्हणजेच हे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. काय काय पाहिलं पहा आपण. हे अशा प्रकारे आपण काय काय पाहिलं हे थोडंसं आपण रिकॅप करूया आणि मग ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढचा पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. आज आपण 3 गोष्टी पाहिल्या. फोर्सेस, नंतर स्ट्रेस आणि स्ट्रेन. 3 प्रकारचे फोर्सेस आपण पाहिलं. टेन्साइल, कॉम्प्रेसिव्ह आणि शियर. 3 प्रकारचे फोर्सेस आपण पाहिलं. टेन्साइल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि शियर फोर्स. 3 प्रकारचे स्ट्रेसेस, सेम. टेन्साइल, कॉम्प्रेसिव्ह आणि शियर. 3 प्रकारचे स्ट्रेसेस आपण पाहिले. 3 प्रकारच्या फोर्सेसमुळे 3 प्रकारचे स्ट्रेसेस आणि 3 प्रकारचे स्ट्रेन. लिनियर, लॅटरल आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. एवढं आपण आजच्या ह्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे आणि माझ्या मते इथपर्यंत भाग हा तुम्हाला समजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं असेलच तर आपण पुढच्या पार्टमध्ये ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण समजून घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबलेलं बरं आपण.
3 प्रकारचे बल, 3 प्रकारचे स्ट्रेस आणि 3 प्रकारचे स्ट्रेन. आता पुढच्या सेशनमध्ये आपण हुक्स लॉ हे आपण पाहणार आहेत आणि यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि त्याचे काही कॅल्क्युलेशन्स आपण हे पाहिलं की हा लेसन ह्या ठिकाणी संपतो. ठीक आहे. आजचा हा जो माझा व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर खाली लिंक आहे, ते लिंक तुमच्या मित्रांना, आजूबाजूच्या तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. कोणता ट्रेड असा नाही, प्रत्येक ट्रेडना हा लेसन हा अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच जो बेल आयकॉनचं बटन आहे तो बटन प्रेस करण्यासाठी विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद.